प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कोलकाता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 25 भारतात सध्या उच्च न्यायालय आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2010 या वर्षी भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय सुरू करण्यात आले. प्रश्न क्रमांक चौथा, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 5, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वियत हा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 6, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2005 या वर्षी माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला. प्रश्न क्रमांक 7, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ट्री सिटी 2023 पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई या शहराला महाराष्ट्रातील ट्री सिटी 2023 पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 9, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या कलमामध्ये संघराज्य न्यायव्यवस्थेची तरतूद करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कलम 124 ते 147 या कलमामध्ये संघराज्य न्यायव्यवस्थेची तरतूद करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 11, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संसदला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 12, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 34 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या असते. प्रश्न क्रमांक 13, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी किमान किती वर्षे उच्च न्यायालयात कामाचा अनुभव असावा? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 5 वर्ष सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी किमान न्यायालयात कामाचा अनुभव असावा. प्रश्न क्रमांक 14, भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर एकेरी व एकात्म न्यायपालिका हे भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य आहे. प्रश्न क्रमांक 15, सध्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या व्यतिरिक्त किती अन्य न्यायाधीश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 33 अन्य न्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 16, कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेची मूलभूत रचना घोषित केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर केशवानंद भारती खटला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेची मूलभूत रचना घोषित केली.
प्रश्न क्रमांक 17 सर्वात कमी वयात करिता पदावर राहणारे सरन्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कमल नारायण सिंग हे सर्वात कमी कालावधी करिता पदावर राहणारे सरन्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 18 सर्वात जास्त कालावधी करिता पदावर राहणारे सरन्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर यशवंत विष्णू चंद्रचूड हे सर्वात जास्त कालावधी करिता पदावर राहणारे सरन्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्र सरकारने तयार केलेला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारने तयार केलेला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रश्न क्रमांक 20 लालकृष्ण अडवाणी हे भारताचे कितवे उपपंतप्रधान होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 7वे लालकृष्ण अडवाणी हे भारताचे उपपंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 21 मुंबई शहराच्या जिल्हाधिकारीपदी कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संजय यादव यांचे मुंबई शहराच्या जिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. प्रश्न क्रमांक 22 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विजय केळकर हे 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 23 माय कंट्री माय लाईफ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर लालकृष्ण अडवाणी यांचे माय कंट्री माय लाईफ हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 44 नव्या युगाचे दूत म्हणून कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजा राममोहन रॉय यांना नव्या युगाचे दूत असे म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 25 हवामान परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महाराष्ट्रामध्ये हवामान परिषद 2024 आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 26 भारतातील सर्वाधिक नागरिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महाराष्ट्र हे राज्य भारतातील सर्वात नागरिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 27 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर धनंजय वाय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. प्रश्न क्रमांक 28 आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अब्दुल नाझीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 29 राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुख्यमंत्री हा राज्याचा वास्तविक व कार्यकारी प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 30 जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पालकमंत्री जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 1 राष्ट्रीय विस्तार समितीची सुरुवात कधी झाली होती? राष्ट्रीय विस्तार समितीची सुरुवात कधी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2 ऑक्टोबर 1953 या दिवशी राष्ट्रीय विस्तार समितीची सुरुवात झाली होती. प्रश्न क्रमांक 2 बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली? बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 16 जानेवारी 1957 या दिवशी बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक केली.
प्रश्न क्रमांक 3 वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती? वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 27 जून 1960 या दिवशी वसंतराव नाईक समिती नेमली गेली होती। प्रश्न क्रमांक 4 वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या? वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 226 शिफारसी वसंतराव नाईक समितीने केल्या होत्या। प्रश्न क्रमांक 6 पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत? पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 3 स्तर पंचायत राज व्यवस्थेत आहेत। प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला? महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1 मे 1962 या दिवशी महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ झाला। प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्र ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असू शकते? महाराष्ट्र ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असू शकते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 ते 17 महाराष्ट्र ग्रामपंचायतींची सदस्य संख्या असू शकते। प्रश्न क्रमांक 8 ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवितो? ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवितो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जिल्हाधिकारी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या असावी राज्य शासनाच्या वतीने ठरवितो। प्रश्न क्रमांक 9 ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार आहे। प्रश्न क्रमांक 10 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ किती असतो? ग्रामपंचायतींचा कार्यकाळ किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 5 वर्ष ग्रामपंचायतींचा कार्यकाळ असतो। प्रश्न क्रमांक 11 ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तहसीलदार हे ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक 13 सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावरून अंतिम निर्णय कोण घेतो? सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावरून अंतिम निर्णय कोण घेतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विभागीय आयुक्त हे सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावरून अंतिम निर्णय घेतात। प्रश्न क्रमांक 14 उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सरपंच यांच्याकडे उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा देतात। प्रश्न क्रमांक 15 सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो? सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंचायत समिती सभापती यांच्याकडे सरपंच आपला राजीनामा देतो। प्रश्न क्रमांक 16 वेदाकडे परत चला असे कोणी म्हटले होते? वेदाकडे परत चला असे कोणी म्हटले होते?
तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. स्वामी दयानंद सरस्वती ह्या वेदाकडे परत चला अशा म्हटल्या होत्या. प्रश्न क्रमांक 17. महापौर यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? महापौर यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 2.5 वर्षाचा महापौर यांचा कार्यकाळ असतो. प्रश्न क्रमांक 18. महानगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 5 वर्षाचा महानगरपालिकेचा कार्यकाळ असतो. प्रश्न क्रमांक 19. यू आर युनिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? यू आर युनिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. डॉक्टर अब्दुल कलाम हे यू आर युनिक या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 20. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 21. आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग आग विझवण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 22. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. नांदेड या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 23. भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 24. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला कोणत्या दिवशी पोलिओमुक्त घोषित केले? जागतिक आरोग्य संघटनेने भारताला कोणत्या दिवशी पोलिओमुक्त घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 27 मार्च 2014 या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त घोषित केले. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? खालीलपैकी भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय नदी आहे. प्रश्न क्रमांक 26. पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पंचायत समिती सभापती यांच्याकडे पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा देतात. प्रश्न क्रमांक 27. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे पंचायत समिती सभापती आपला राजीनामा देतात. प्रश्न क्रमांक 28. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. संबंधित विषय समिती सभापती यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा देतात.
प्रश्न क्रमांक 29 जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 2 गरायल मित्रांना आपलं उत्तर जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपला राजीनामा देतात। प्रश्न क्रमांक 30 जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गरायल मित्रांना आपलं उत्तर विभागीय आयुक्त यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा देतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। प्रश्न क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उर्वेश कोठारी हे सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला आहे? सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रत्नागिरी या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला आहे। प्रश्न क्रमांक 3 कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले? कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वारणा या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले। प्रश्न क्रमांक 4 जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहतो। प्रश्न क्रमांक 5 पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हरियाणा या राज्यामध्ये पानिपत हे शहर आहे। प्रश्न क्रमांक 7 शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1962 या दिवशी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 7 इंडिया हाऊसची प्रश्न क्रमांक 7 इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर श्यामजी वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 8 सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कृष्णा या नदीकाठी सांगली शहर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 9 भारतातील केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? भारतातील केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंतप्रधान हा भारतातील केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष असतो। प्रश्न क्रमांक 10 सरपंच आणि उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? सरपंच आणि उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सरपंच आणि उपसरपंच यांची निवड केली जाते।
प्रश्न क्रमांक 11 अरवली पर्वतातील गुरु शिखर हे कोणत्या राज्यात आहे? अरवली पर्वतातील गुरु शिखर हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजस्थान या राज्यामध्ये अरवली पर्वतातील गुरु शिखर आहे। प्रश्न क्रमांक 12 होमगार्ड दलाची स्थापना कधी झाली? होमगार्ड दलाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1946 या दिवशी होमगार्ड दलाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 13 गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतून गेले? गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1993 या वर्षी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले। प्रश्न क्रमांक 14 राज्य फुलपाखरू जाहीर करणारे एकूण किती राज्य आहेत? राज्य फुलपाखरू जाहीर करणारे एकूण किती राज्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 9 राज्य राज्य फुलपाखरू जाहीर करणारे राज्य आहेत। प्रश्न क्रमांक 15 मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य कोणते आहे? मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उत्तर प्रदेश हे राज्य मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 16 संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संयुक्त मजूर पक्षाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 17 केसरी वृत्तपत्राची सुरुवात कधी झाली? केसरी वृत्तपत्राची सुरुवात कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1811 या वर्षी केसरी वृत्तपत्राची सुरुवात झाली। प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 16 तालुके आहेत? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 16 तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 16 तालुके आहेत। प्रश्न क्रमांक 19 आकाशवाणी हे कोणत्या संस्थेचे कायमचे नाव असेल? आकाशवाणी हे कोणत्या संस्थेचे कायमचे नाव असेल? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ऑल इंडिया रेडिओ या संस्थेचे आकाशवाणी हे कायमचे नाव असेल। प्रश्न क्रमांक 20 तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर फ्री हिंदुस्तान हे वृत्तपत्र तारकानाथ दास यांनी सुरू केले। प्रश्न क्रमांक 21 रेड्डी बंदर कोणत्या राज्यात आहे? रेड्डी बंदर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग या राज्यामध्ये रेड्डी बंदर आहे। प्रश्न क्रमांक 22 पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1293 मीटर पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे। प्रश्न क्रमांक 23 विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर प्रवरा या नदीवर विल्सन धरण आहे।
प्रश्न क्रमांक 24 भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली? भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली। प्रश्न क्रमांक 25 छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकला। प्रश्न क्रमांक 26 चले जाओ ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? चले जाओ ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चले जाओ ठरावाचा मसुदा तयार केला। प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर महालक्ष्मी मंदिर कोठे आहे? महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर महालक्ष्मी मंदिर कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोल्हापूर येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर महालक्ष्मी मंदिर आहे। प्रश्न क्रमांक 28 धारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? धारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रायगड या जिल्ह्यामध्ये धारापुरी लेणी आहे। प्रश्न क्रमांक 29 स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते? स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रामकृष्ण परमहंस यांना स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 30 राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते? राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विधानसभा यांना राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या जबाबदार असते। प्रश्न क्रमांक 31 राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राज्यपाल हा राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख असतो। प्रश्न क्रमांक 32 प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे? प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भोरप्या या डोंगरावर प्रतापगड हा किल्ला बांधण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 33 महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते। प्रश्न क्रमांक 34 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अमरावती या जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी हे आहे। प्रश्न क्रमांक 35 भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 36 संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कधी स्वीकारली? संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कधी स्वीकारली?
तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 22 जुलै 1947 या दिवशी संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना स्वीकारली। प्रश्न क्रमांक 37 विमा हा दोन पक्षातील काय आहे? विमा हा दोन पक्षातील काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर करार। विमा हा दोन पक्षातील करार आहे। प्रश्न क्रमांक 38 भारतामधून जाणारे कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? भारतामधून जाणारे कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महाराष्ट्र या राज्यातून भारतातून जाणारे कर्कवृत्त जात नाही। प्रश्न क्रमांक 39 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह कोणी स्थापन केले? 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह कोणी स्थापन केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वि.दा. सावरकर यांनी 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह स्थापन केले। प्रश्न क्रमांक 40 सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 1 महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 2 भारतात किती राज्यांना अधिकृत राज्य गीत लागू आहे? भारतात किती राज्यांना अधिकृत राज्य गीत लागू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 12 राज्यांना भारतात अधिकृत राज्य गीत लागू आहे। प्रश्न क्रमांक 3 चोली विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? चोली विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ठाणे या ठिकाणी चोली विद्युत केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 4 जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर श्रीनिवास खळे यांनी जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत लिहिले। प्रश्न क्रमांक 5 भारतीय राष्ट्रीय पंचांग केव्हा सुरू करण्यात आला? भारतीय राष्ट्रीय पंचांग केव्हा सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 22 मार्च 1957 या दिवशी भारतीय राष्ट्रीय पंचांग सुरू करण्यात आला। प्रश्न क्रमांक 6 केदारनाथ मंदिर कोणत्या नदीकाठी आहे? केदारनाथ मंदिर कोणत्या नदीकाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मंदाकिनी या नदीकाठी केदारनाथ मंदिर आहे। प्रश्न क्रमांक 7 आसाममध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत? आसाममध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 288 आसाममध्ये विधानसभेच्या जागा आहेत। प्रश्न क्रमांक 8 आसाममध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत? आसाममध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 14 जागा आसाममध्ये लोकसभेच्या आहेत। प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे कोणते अधिवेशन घेतले जाते? महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे कोणते अधिवेशन घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे घेतले जाते।
प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन कोठे घेतले जाते? महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन घेतले जाते। प्रश्न क्रमांक 11 मराठी भाषेचा पहिला शिलालेख कधी सापडला? मराठी भाषेचा पहिला शिलालेख कधी सापडला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 988 यामध्ये मराठी भाषेचा पहिला शिलालेख सापडला। प्रश्न क्रमांक 12 मराठी भाषेतील पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली? मराठी भाषेतील पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे मराठी भाषेतील पहिली शाळा सुरू करण्यात आली। प्रश्न क्रमांक 14 मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वाई या ठिकाणी मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 14 मराठी भाषेतील पहिले कवी कोण आहेत? मराठी भाषेतील पहिले कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुकुंदराज हे मराठी भाषेतील पहिले कवी आहेत। प्रश्न क्रमांक 15 मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात। प्रश्न क्रमांक 16 राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी असतो? राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रपती यांचा राज्यपाल हा प्रतिनिधी असतो। प्रश्न क्रमांक 17 राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रपती हे राज्यपालाची नियुक्ती करतात। प्रश्न क्रमांक 18 अलाहाबाद हायकोर्टाची स्थापना कधी झाली? अलाहाबाद हायकोर्टाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1864 या वर्षी अलाहाबाद कोर्टाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 19 चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे। प्रश्न क्रमांक 20 जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 21 वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन कोणत्या राज्याने सुरू केले? वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन कोणत्या राज्याने सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारत या राज्याने वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन सुरू केले। प्रश्न क्रमांक 22 तंत्रज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? तंत्रज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 11 मे हा दिवस तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 23 सेवा सदन पुणे येथे संस्था कोणी स्थापन केली? सेवा सदन पुणे येथे संस्था कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन पुणे येथे संस्था स्थापन केली। प्रश्न क्रमांक 24 इंटरपोल ही खालीलपैकी कोणती संघटना आहे? इंटरपोल ही खालीलपैकी कोणती संघटना आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना ही संघटना इंटरपोल ही संघटना आहे। प्रश्न क्रमांक 25 परभणी घाट कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? परभणी घाट कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे व महाबळेश्वर या दोन शहरादरम्यान परभणी घाट आहे। प्रश्न क्रमांक 26 मनाचे श्लोक कोणी लिहिले? मनाचे श्लोक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संत रामदास यांनी मनाचे श्लोक लिहिले। प्रश्न क्रमांक 27 सूर्यमाळेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? सूर्यमाळेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मंगळ हा ग्रह सूर्यमाळेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोयना या नदीला महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 29 बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 23 जुलै 1856 या दिवशी बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला। प्रश्न क्रमांक 30 भारत देशाची प्रार्थना कोणती आहे? भारत देशाची प्रार्थना कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारत माझा देश आहे ही भारत देशाची प्रार्थना आहे। प्रश्न क्रमांक 31 केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक कोण होते? केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोपाळ गणेश अगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक होते। प्रश्न क्रमांक 32 पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर उपजिल्हा अधिकारी हे पोलीस पाटलाची नेमणूक करतात। प्रश्न क्रमांक 33 शिवजयंतीचे जनक असे कोणाला म्हणतात? शिवजयंतीचे जनक असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महात्मा फुले यांना शिवजयंतीचे जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 34 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाचा उल्लेख मृत कलम असा केला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणत्या कलमाचा उल्लेख मृत कलम असा केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 356 या कलमाचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मृत कलम असा केला आहे। प्रश्न क्रमांक 35 खासगीचा अधिकार कोणत्या कलम अंतर्गत येतो? खासगीचा अधिकार कोणत्या कलम अंतर्गत येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 19 अंतर्गत खासगीचा अधिकार येतो। प्रश्न क्रमांक 36 मराठवाड्याला मराठवाडा हे नाव कोणी दिले? मराठवाड्याला मराठवाडा हे नाव कोणी दिले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर यशवंतराव चव्हाण यांनी मराठवाड्याला मराठवाडा हे नाव दिले। प्रश्न क्रमांक 37 मुंबई शहर हे किती बेटांचा भाग होता? मुंबई शहर हे किती बेटांचे भाग होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7 बेटांचा मुंबई शहर हे भाग होता।
प्रश्न क्रमांक 38 भारतात सेवा कर कोणत्या दिवशी लागू करण्यात आला? भारतात सेवा कर कोणत्या दिवशी लागू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 जुलै 1994 या दिवशी भारतात सेवा कर लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 39 नवीन औद्योगिक धोरण कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आले? नवीन औद्योगिक धोरण कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 24 जुलै 1991 या दिवशी नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. प्रश्न क्रमांक 40 मांजरा पठार कुठल्या भागात आहे? मांजरा पठार कुठल्या भागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मराठवाडा या भागात मांजरा पठार आहे. प्रश्न क्रमांक 1 संत गाडगेबाबा यांनी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कधी बांधली? संत गाडगेबाबा यांनी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कधी बांधली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1917 या वर्षी संत गाडगेबाबा यांनी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा बांधली. प्रश्न क्रमांक 2 संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 3 मुंबईमध्ये 26/11चा दहशतवादी हल्ला कोणत्या सालामध्ये घडवून आला होता? मुंबईमध्ये 26/11चा दहशतवादी हल्ला कोणत्या सालामध्ये घडवून आला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 26 नोव्हेंबर 2008 या वर्षी मुंबईमध्ये 26/11चा दहशतवादी हल्ला घडवून आला होता. प्रश्न क्रमांक 4 अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे? अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सातारा येथे अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 5 संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सरन्यायाधीशांचा संघराज्याच्या कार्यकारी मंडळात समावेश करता येणार नाही. प्रश्न क्रमांक 6 जागतिक दृष्टिदान दिन कधी साजरा केला जातो? जागतिक दृष्टिदान दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 10 जून या दिवशी जागतिक दृष्टिदान दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 7 जागतिक सायकल दिन कधी साजरा केला जातो? जागतिक सायकल दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 3 जून या दिवशी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8 जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो? जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 8 जून या दिवशी जागतिक महासागर दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9 जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 14 जून या दिवशी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10 जागतिक पवन दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पवन दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 15 जून या दिवशी जागतिक पवन दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11 जागतिक बालमजुरी विरोधी दिन कधी साजरा केला जातो? जागतिक बालमजुरी विरोधी दिन कधी साजरा केला जातो?
तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 12 जून या दिवशी जागतिक बालविरोधी दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 12 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. रायगड या गडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. प्रश्न क्रमांक 13 शिका संघटित व्हा संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती? शिका संघटित व्हा संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा ही घोषणा दिली होती. प्रश्न क्रमांक 14 गिरनार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? गिरनार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. गुजरात या राज्यामध्ये गिरनार हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 15 कारगिल विजय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कारगिल विजय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 26 जुलै या दिवशी कारगिल विजय दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16 कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 60 दिवस कारगिल युद्ध सुरू होते. प्रश्न क्रमांक 17 कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1999 या वर्षी कारगिल युद्ध झाले. प्रश्न क्रमांक 18 कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. अटल बिहारी वाजपेयी हे कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 19 कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पाकिस्तान या देशासोबत कारगिल युद्ध भारताने लढले. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1993 या वर्षी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 21 हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीचे ठिकाण कोठे आहे? हडप्पा व मोहनजोदडो हे प्राचीन संस्कृतीचे ठिकाण कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. नेपाळ येथे हडप्पा व मोहनजोदडो हे प्राचीन संस्कृतीचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 22 सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पुणे या प्रशासकीय विभागात सोलापूर हा जिल्हा येतो. प्रश्न क्रमांक 23 रंकाळा कोणत्या शहरात आहे? रंकाळा कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. कोल्हापूर या शहरामध्ये रंकाळा आहे. प्रश्न क्रमांक 24 भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते.
प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 26 दूधगंगा धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? दूधगंगा धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजश्री शाहू सागर हे दूधगंगा धरणाच्या जलाशयाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 27 लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1920 या वर्षी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 28 पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? पेरू व पाव हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पोर्तुगीज या भाषेतील पेरू व पाव हे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 29 जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू आहे. प्रश्न क्रमांक 30 नियमगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? नियमगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ओडिशा या राज्यामध्ये नियमगिरी पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रीय लसूण कांदा संशोधन केंद्र कोठे आहे? राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राजगुरुनगर येथे राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 32 भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले होते? भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1959 या वर्षी भारतात पहिले दूरदर्शन केंद्र सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नंदुरबार या जिल्ह्याला महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 34 पंजाबचा सिंह म्हणून कोणास गौरवण्यात येते? पंजाबचा सिंह म्हणून कोणास गौरवण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लाल लजपत राय यांना पंजाबचा सिंह म्हणून गौरवण्यात येते. प्रश्न क्रमांक 35 रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कुलाबा हे रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते. प्रश्न क्रमांक 36 वेद किती प्रकारचे आहेत? वेद किती प्रकारचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 4 प्रकारचे वेद आहेत. प्रश्न क्रमांक 37 राजस्थानमधील दिलवारा मंदिर कोणत्या धर्माचे आहे? राजस्थानमधील दिलवाला मंदिर कोणत्या धर्माचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जैन धर्माचे राजस्थानमधील दिलवाला मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 38 स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मूळशंकर हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव होते. प्रश्न क्रमांक 39 आगा खान पॅलेस खालीलपैकी कोठे आहे? आगा खान पॅलेस खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे येथे आगा खान पॅलेस आहे.
प्रश्न क्रमांक 40 ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कोठे आहे? ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे ऑगस्ट क्रांती मैदान आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्रश्न क्रमांक 1 हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 21% हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 2 ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कांगारू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 3 सूर्यग्रहण कधी दिसते? सूर्यग्रहण कधी दिसते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अमावस्येला सूर्यग्रहण दिसते. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक दिवस केव्हा साजरा करण्यात आला? महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 ऑक्टोबर 2023 या दिवशी महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला. प्रश्न क्रमांक 5 स्टॅच्यू ऑफ वननेस या पुतळ्याची उंची किती फूट आहे? स्टॅच्यू ऑफ वननेस या पुतळ्याची उंची किती फूट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 108 फूट स्टॅच्यू ऑफ वननेस या पुतळ्याची उंची आहे. प्रश्न क्रमांक 6 स्टॅच्यू ऑफ वननेस हा पुतळा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? स्टॅच्यू ऑफ वननेस हा पुतळा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्टॅच्यू ऑफ वननेस हा पुतळा उभारण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 7 जुन्या संसद भवनाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? जुन्या संसद भवनाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संविधान संसद असे जुन्या संसद भवनाचे नवीन नाव ठेवण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 8 नारी शक्ती वंदन विधेयक कशाशी संबंधित आहे? नारी शक्ती वंदन विधेयक कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महिला आरक्षण याच्याशी नारी शक्ती वंदन विधेयक संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 9 प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक 10 आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता कोणी स्थापन केला? आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता स्थापन केला. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1962 या वर्षी महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1962 या वर्षी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाची स्थापना कधी झाली?
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1962 या वर्षी महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 14 बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1971 या वर्षी बांगलादेशाची निर्मिती झाली. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी वनमाती संस्था कोणत्या शहरात आहे? खालीलपैकी वनमाती संस्था कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. नागपूर या शहरामध्ये वनमाती संस्था आहे. प्रश्न क्रमांक 16 अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला? अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. अहमद निजाम शहा यांनी अहमदनगरचा किल्ला बांधला. प्रश्न क्रमांक 17 विकारी शब्दाच्या जाती किती आहेत? विकारी शब्दाच्या जाती किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 4 जाती विकारी शब्दाच्या आहेत. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. गोवा हा केंद्रशासित प्रदेश नाही. प्रश्न क्रमांक 19 मुंबई येथे देवदासी प्रथा यांच्या विरुद्ध परिषद खालीलपैकी कोणी भरवली? मुंबई येथे देवदासी प्रथा यांच्या विरुद्ध परिषद खालीलपैकी कोणी भरवली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथा यांच्या विरुद्ध परिषद भरवली. प्रश्न क्रमांक 20 उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. बहिणाबाई चौधरी यांचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला नाव देण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी भारतीय राष्ट्रीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? खालीलपैकी भारतीय राष्ट्रीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 1949 या दिवशी खालीलपैकी भारतीय राष्ट्रीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण झाले. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणी केली? खालीलपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. जॉन विल्सन यांनी मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? खालीलपैकी मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 18 जुलै 1857 या दिवशी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणते राज्य नुकतेच रेबीज मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे? खालीलपैकी कोणते राज्य नुकतेच रेबीज मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. गोवा हे राज्य नुकतेच रेबीज मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 25 केंद्र सरकारने दक्षिण आफ्रिकेतून एकूण किती चित्ते मागवण्याचा निर्णय घेतला आहे? केंद्र सरकारने दक्षिण आफ्रिकेतून एकूण किती चित्ते मागवण्याचा निर्णय घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 12 ते 14 चित्ते केंद्र सरकारने दक्षिण आफ्रिकेतून मागवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे.
प्रश्न क्रमांक 27. इचलकरंजी महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली आहे? इचलकरंजी महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 28वी महानगरपालिका म्हणून इचलकरंजी ही घोषित करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील 27वी महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्रातील 27वी महानगरपालिका कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पनवेल ही महाराष्ट्रातील 27वी महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 29. भारताने कोणत्या वर्षी आपली पहिली अणुचाचणी केली? भारताने कोणत्या वर्षी आपली पहिली अणुचाचणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1974 या वर्षी भारताने आपली पहिली अणुचाचणी केली. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्र राज्यात पहिली सूतक गिरणी कोठे सुरू झाली? महाराष्ट्र राज्यात पहिली सूतक गिरणी कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथे महाराष्ट्रात पहिली सूतक गिरणी सुरू झाली. प्रश्न क्रमांक 31. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रात सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? महाराष्ट्रात सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 12 सध्या महाराष्ट्रात एकूण पोलीस आयुक्तालय आहेत. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1993 या वर्षी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 34. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1992 या वर्षी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 35. झारखंड राज्याची स्थापना कधी झाली? झारखंड राज्याची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2000 या वर्षी झारखंड राज्याची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 36. भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणता आहे? भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे. प्रश्न क्रमांक 37. राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 24 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 38. राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 13 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 39. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 40. आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 28 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिन साजरा केला जातो.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.